बघा, 16चा घात वजा 3 कंसामध्ये x अधिक 1 छेदस्थानी घनमुळात 8 बराबर 1/2 तर x बराबर किती? अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील आणि स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न मोफत मिळवा. मला फक्त हाय करा. मात्र हे करत असताना मात्र माझ्या प्रत्येक व्हिडिओवर एक कॉमेंट करायला विसरू नका. म्हणजे वागसर तुमचं चॅनल व्हायरल होईल, यूट्यूब तुम्हाला भरपूर अर्निंग देईल. हा अप्रोच नसून गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हे या पाठीमागचं धोरण. तुम्ही कॉमेंट केल्यामुळं काय होईल की जे कोणी गरजवंत लेकर आहेत तिथपर्यंत माझं चॅनल जाईल, मला त्यांची सेवा घडेल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळी पोटी, कळकळी पोटी हा ग्रुप आणि ही तुमची सेवा. लक्ष द्या, ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी लय मोठी फी वगैरे असेल असं तुमच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला असेल. जवळजवळ सेवा निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरत नाही. हा प्रश्न सोडवत असताना इथं अंशस्थानी 16 दिसतात. या 16ला लेकरांनो आम्ही मूळ घात स्वरूपात 2चा घात 4 याप्रमाणे मांडू शकतो. जसं की 2चा घात 4 म्हणजे 2चा 4 वेळा गुणाकार. किती हो? बेदोनी 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. म्हणजे ह्या गोष्टी ॲज इक्वल आहेत. इथं छेदस्थानी घनमुळात 8. याचा अर्थ काय सर? घनमुळात 8 म्हणजे 8चं घनमूळ किती बाबा? 2. हे जे बी काही बदल आहेत हे इथं बदल आम्हाला नोंदवायचे. म्हणजे हे 16 आता 2चा घात 4 याप्रमाणे मांडा. अर्थ तोच आहे. 2चा घात 4 म्हणजे 16. आता हा घात इथं मांडा. वजा 3 कंसामध्ये x अधिक 1 छेदस्थानी. आता हे घनमुळात 8 न मांडता याचं विश्लेषण किंवा संक्षिप्त रूप 2 मांडायला विसरू नका. पुढं हे 1/2. आता एक सूत्र आम्ही अभ्यासलं, विस्तार सूत्रे प्रकरण इयत्ता 8वी. जसं की कंसामध्ये येचा घात यम आणि त्याचा घात जर यन असेल तर या सूत्राचा विस्तार लेकरांनो येचा घात यम आणि यन म्हणजे या घाताघातामध्ये गुणाकार हे आम्ही अभ्यासलं. या सूत्राच्या पुष्टीचा वापर करत ही मांडणी 2चा घात 4 मात्र त्याच्यासोबत गुणीला वजा 3 कंसामध्ये x अधिक 1. पुढे चला, छेदस्थानी हे असलेले 2 इकडं लेकरांनो छेदस्थानी असले वाटल्यास एक स्टेप वाढवा बरोबर. समोर हे 1/2. 2चा घात 4 गुणीला वजा 3 म्हणजे 2चा घात वजा 4 3 12 मात्र वजा 12 कंसामध्ये x अधिक 1. आता या 1/2 कडे हे 2 येताना गुणीला स्वरूपात का मांडा लागतात? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल कोणीला मांडा. हे 2 इथंच खलास. कसे इथंच खलास होत होते? दोन्ही राशी परस्परांना भागीला आहे. असू द्या. मग आता इथं 2 त्याचा घात वजा 12 कंसामध्ये x अधिक 1 आणि इकडं काय उरला? 1 उरला. पुढे चला सर, 2चा घात वजा 12 कंसामध्ये x अधिक 1 या 1 ची मांडणी 2चा घात 0 अशी आम्ही करू शकतो. का तर कोणत्याही संख्येचा जर घात 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येते. म्हणजे 2चा घात 0 म्हणजेच काय? तर हे 1 आहे. ह्या 2 गोष्टी ॲज इक्वल आहेत. लक्ष द्या. मग इथं आता हे मूळ आणि हे मूळ ॲज इक्वल आहे, सारखं आहे. आणि हे 2 पद म्हणा, राशी म्हणा, परस्परांना भागीला आहेत. म्हणून या 2 ची काटाकाटी. उरलं काय सर? वजा 12
कंसामध्ये x अधिक 1 आणि इकडं शून्य उरलाच. हा गुणाकार वजा 12 कंसातील पदाला गुणिला म्हणजे वजा 12 गुणिला x वजा 12x वजा गुणिला अधिक वजा आणि 12 एक 12. समोर हे शून्य. या वजा 12x ला एकटं करू. या शून्याकडे जाताना हे 12 अधिक स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावीच लागते. मग आता इथे x ला जर आम्ही एकटं केलं तर या 12 कडे जाताना हे वजा 12 भागीला स्वरूपात नुकत्याच सांगितलेल्या गणितीय गुणधर्मानुसार. आता हे x म्हणजे काय, तर हा भाग 1 न जातो, मात्र चिन्ह वजा आहे. तुमच्या या प्रस्तुत पदावलीचं म्हणा, विस्तार सूत्रे घटकावर आधारलेल्या या गणिताचं म्हणा किंवा घातांकावर आधारलेलं हे गणित म्हणा, या प्रश्नाचं उत्तर काय, तर वजा 1. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा जर का सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल, माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. ओके. विस्तार सूत्रे घातांक ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.